नमस्कार मित्रांनो. आपण रोज जे खातो तेच आपल्या शरीराचं भविष्य ठरवत असतं. पण कल्पना करा, एखादा असा पदार्थ असेल जो आपण रोज अगदी निर्धास्तपणे खातो. घरातल्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या ताटामध्ये असतो आणि तोच पदार्थ हळूहळू शरीराला अशा आजाराकडे ढकलत असतो ज्याचा त्रास एकदा सुरू झाला की आयुष्यभर साथच सोडत नाही. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा पदार्थ मिठाई नाही, साखर नाही, चॉकलेट नाही, तरी सुद्धा शरीरात गेल्यानंतर तो रक्तातील साखर इतक्या वेगाने वाढवू शकतो की अनेकांना त्याची कल्पना देखील नसते. याच कारणामुळे अनेक लोक डॉक्टरांना एकच प्रश्न विचारतात, मी गोड खूप कमी खातो, तरी माझी शुगर वाढली कशी? हा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नाही, तर तो लाखो लोकांच्या मनात निर्माण होणारा प्रश्न आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयामागचं विज्ञान आणि आयुर्वेद दोन्ही समजून घेणार आहोत. कारण अनेकदा आपण ज्या गोष्टीला निरुपद्रवी समजतो तीच गोष्ट शरीरामध्ये मोठा बदल घडवून आणत असते. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण ज्या एका पदार्थाबद्दल बोलणार आहोत त्याबद्दलची योग्य माहिती तुमच्या आहाराकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलू शकते. चला आता थेट विषयाकडे वळूया. मित्रांनो, आपल्या रोजच्या जेवणात एक असा पदार्थ आहे जो अनेकांना अगदी सामान्य वाटतो. तो म्हणजे मैदा. अति पॉलिश केलेले पांढरे तांदूळ आणि इतर अति प्रक्रिया केलेले पांढरे कार्बोहायड्रेट्स हे पदार्थ आज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. सकाळी ब्रेड, चहासोबत बिस्किट, कधी शेवया, कधी नूडल्स, कधी मैद्यापासून बनवलेले इतर पदार्थ आणि मुख्य जेवणात विशेषतः अतिशय पॉलिश केलेला पांढरा तांदूळ, हे सर्व इतक्या सहजपणे आपल्या आहारात आले आहेत की त्यामागील धोका अनेकदा लक्षातच येत नाही. आपल्याला वाटतं मी तर फक्त भात किंवा पोळी खातो, यामध्ये चुकीचं काय आहे? पण खरी गोष्ट या पदार्थामध्ये नसून त्यांच्यावर झालेल्या प्रक्रियेमध्ये दडलेली आहे. जेव्हा धान्य नैसर्गिक स्वरूपात असतं तेव्हा त्यामध्ये कोंडा, तंतुमय घटक आणि अनेक आवश्यक जीवनसत्व असतात. पण त्यावर अतिप्रक्रिया केली जाते तेव्हा सर्वप्रथम त्याचा कोंडा वेगळा केला जातो, त्यानंतर त्यातील अनेक पोषक घटक कमी होतात आणि शेवटी उरतो तो मुख्यतः स्टार्च युक्त भाग. यामुळे पदार्थ अधिक पांढरा, मऊ आणि दिसायला आकर्षक होतो, पण शरीराच्या दृष्टीने त्याचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं असतं. आता प्रश्न पडतो, याचा रक्तातील साखरेशी संबंध काय? हे समजून घेण्यासाठी शरीरात काय घडतं ते पाहूया. मित्रांनो, जेव्हा आपण मैदा किंवा अतिप्रक्रिया केलेले पांढरे कार्बोहायड्रेट्स खातो तेव्हा ते शरीरामध्ये अतिशय वेगाने पचतात. याच कारणामुळे रक्तामध्ये ग्लुकोजची पातळी झपाट्याने वाढते. या प्रक्रियेचं मोजमाप करण्यासाठी ग्लायसेमिक इंडेक्स ही संकल्पना वापरली जाते. एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तो रक्तातील साखर किती वेगाने वाढवतो हे ग्लायसेमिक इंडेक्सद्वारे समजतं. ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो ते पदार्थ रक्तातील साखर तुलनेने अधिक वेगाने वाढवू शकतात. मैदा आणि अतिप्रक्रिया केलेल्या अनेक पदार्थांचा या गटामध्ये समावेश केला जातो. रक्तातील साखर वाढल्यानंतर शरीर लगेच प्रतिसाद देतं. स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाज अधिक प्रमाणात इन्सुलिन तयार करू लागतं. इन्सुलिनचं काम म्हणजे रक्तातील ग्लुकोज पेशींमध्ये पोहोचवणं. पण हीच प्रक्रिया जर वारंवार घडत राहिली तर काही काळानंतर शरीरातील पेशी इन्सुलिनला पूर्वीसारखा प्रतिसाद देत नाही. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हटलं जातं. आणि इन्सुलिन रेझिस्टन्स ही टाईप 2 मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्यांपैकी एक महत्वाची अवस्था मानली जाते. याच संदर्भात काही संशोधनांमध्ये असे निष्कर्ष नोंदवले गेले आहेत की अतिप्रक्रिया केलेल्या रिफाइंड कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असलेल्या आहाराचा आणि टाईप 2 मधुमेहाच्या वाढलेल्या धोक्याचा संबंध दिसून येतो. म्हणूनच केवळ गोड पदार्थ कमी करणं पुरेसं नसतं. मुख्य आहारात कोणत्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स आहेत हे देखील तितकंच महत्वाचं ठरतं. आता आपण या विषयाकडे आपल्या प्राचीन आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहूया. मित्रांनो, आज आधुनिक विज्ञान ज्या गोष्टींचा अभ्यास प्रयोगशाळांमध्ये करत आहे त्याच विषयांचा उल्लेख आयुर्वेदामध्ये हजारो वर्षांपूर्वी वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेला आहे. मधुमेहाचा उल्लेख आयुर्वेदात
मधुमेह किंवा प्रमेह या नावाने आढळतो. आयुर्वेदानुसार शरीर निरोगी राहण्यासाठी पचनशक्ती म्हणजेच जठराग्नी सक्षम असणे अत्यंत आवश्यक मानलं जातं. जेव्हा आपण अतिप्रक्रिया केलेले, पचायला जड आणि शरीरात कफ वाढवणारे पदार्थ वारंवार खातो, तेव्हा या जठराग्नीवर परिणाम होऊ लागतो. पचनशक्ती मंदावल्यावर खाल्लेल्या अन्नाचे योग्य प्रकारे रूपांतर पोषणामध्ये होत नाही. त्याऐवजी शरीरात आम तयार होतो. आयुर्वेदात आम म्हणजे शरीरात तयार होणारा अपूर्ण पचलेला आणि अनावश्यक कचरा असं वर्णन केलं आहे. हा आम शरीरातील विविध स्त्रोतांमध्ये अडथळे निर्माण करू शकतो. त्यामुळे शरीरातील पोषणाची प्रक्रिया विस्कळीत होते आणि पुढे विविध विकार निर्माण होण्यास पोषक वातावरण तयार होऊ शकतं. आयुर्वेद या प्रक्रियेला मधुमेहाच्या कारणांपैकी एक मानतो. याच कारणामुळे आयुर्वेदात शक्य तितके नैसर्गिक स्वरूपातील धान्य खाण्यावर भर दिला जातो. मित्रांनो, निसर्गाने आपल्याला धान्य ज्या स्वरूपात दिले आहे त्यामध्ये कोंडा, तंतुमय घटक आणि अनेक उपयुक्त पोषक द्रव्ये असतात. पण जेव्हा त्यावर अतिप्रक्रिया करून कोंडा वेगळा केला जातो, तेव्हा त्याचा पौष्टिक समतोल बदलतो. म्हणूनच आयुर्वेदामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, कोंड्यासहित धान्यांचा आहारात समावेश करण्यावर अधिक भर दिला जातो. आता पुन्हा आधुनिक विज्ञानाकडे वळूया. या विषयावरील अनेक अभ्यासकांमध्ये असे निदर्शनास नोंदवले आहेत की जे लोक रिफाईंड धान्याऐवजी होल ग्रेन्स म्हणजे संपूर्ण धान्य आणि अधिक तंतुमय अन्नपदार्थांचा आहार घेतात, त्यांच्यामध्ये इन्सुलिनची कार्यक्षमता अधिक चांगली राहण्यास मदत होऊ शकते. यामागचं कारण समजून घेणं महत्वाचं आहे. फायबर म्हणजे तंतुमय घटक हा शरीरासाठी जणू नैसर्गिक नियंत्रकासारखाच काम करतो. जेव्हा आपण फायबरयुक्त अन्न खातो तेव्हा पचनाची प्रक्रिया तुलनेने मंद गतीने होते. त्यामुळे अन्नातील ग्लुकोज रक्तात एकदम न जाता हळूहळू सोडला जातो. याचा परिणाम असा होतो की रक्तातील साखर झपाट्याने वाढण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर स्वादुपिंडावर अचानक जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करण्याचा ताणही कमी पडू शकतो. या उलट अतिप्रक्रिया केलेले मैद्याचे पदार्थ किंवा पांढरे कार्बोहायड्रेट्स शरीरात लवकर पचतात. त्यामुळे थोड्या वेळासाठी ऊर्जा मिळते, पण ती लवकर संपते. काही वेळातच पुन्हा भूक लागते आणि मग पुन्हा काहीतरी खाण्याची इच्छा निर्माण होते. अशा प्रकारे वारंवार जास्त खाण्याची सवय लागल्यास वजन वाढण्याची शक्यता वाढते आणि वाढलेले वजन हे टाईप 2 मधुमेहासाठी महत्वाच्या जोखीम घटकांपैकी एक मानलं जातं. मित्रांनो, म्हणूनच अनेक आरोग्य तज्ज्ञ आणि जागतिक स्तरांवरील आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना आहारातील रिफाईंड पदार्थ कमी करून अधिक नैसर्गिक आणि तंतुमय अन्नपदार्थ निवडण्यावर भर देतात. आता प्रश्न असा आहे, आपण दैनंदिन जीवनात कोणते छोटे बदल करू शकतो? सर्वप्रथम अतिप्रक्रिया केलेले मैद्याचे पदार्थ शक्य तितके कमी करण्याचा प्रयत्न करा. पांढरे ब्रेड, बिस्किटे, इन्स्टंट नूडल्स, पास्ता आणि अशा प्रकारचे अतिप्रक्रिया केलेले पदार्थ वारंवार खाण्याऐवजी अधिक नैसर्गिक पर्याय निवडण्याचा प्रयत्न करा. घरी गव्हाचे पीठ दळताना ते खूप बारीक दळण्यापेक्षा शक्य असल्यास कोंड्यासहित वापरण्याचा विचार करा. पीठ चाळून त्यातील कोंडा वेगळा करण्याची सवय असल्यास त्यामागील काही कारणं समजून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण धान्याचा हा भागच तंतुमय घटकांचा मुख्य स्रोत असतो. याचप्रमाणे शक्य असल्यास आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी आणि कोंड्यासहित धान्यांचा समावेश वाढवण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. मित्रांनो, आजच्या संपूर्ण चर्चेचा सार अगदी स्पष्ट आहे. केवळ साखर किंवा गोड पदार्थ कमी केल्यानेच मधुमेहाचा धोका कमी होतो असं नाही. मुख्य आहारात आपण कोणत्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स खातो ते देखील तितकंच महत्वाचं असतं. अतिप्रक्रिया केलेल्या आणि तंतुमय घटक कमी असलेल्या पदार्थांचे प्रमाण कमी करणं आणि अधिक नैसर्गिक स्वरूपातील धान्यांना प्राधान्य देणं हा आहारातील महत्वाचा बदल ठरू शकतो. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही एक पदार्थ पूर्णपणे बंद केल्याने आयुष्यभर कधीही मधुमेह होणार नाही अशी हमी देता येत नाही. कारण मधुमेह होण्यामागे अनुवंशिकता, वजन, शारीरिक हालचाल, झोप, वय आणि इतर अनेक कारणं देखील महत्वाची असतात. म्हणूनच योग्य आहार,
नियमित व्यायाम, संतुलित जीवनशैली आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी यांचा एकत्रित विचार करणं अधिक आवश्यक आहे. कारण आरोग्य टिकवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे एकाच गोष्टीवर अवलंबून न राहता रोजच्या सवयींमध्ये योग्य बदल करणं. आणि कदाचित आजपासून सुरू झालेला हा छोटासा बदलच उद्याच्या निरोगी आयुष्याचा पाया ठरू शकतो. पुन्हा भेटूया अशाच एका संशोधना आधारित आणि महत्वाच्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.